महोदय, या सभागृहाला माझी एक विशेष विनंती आहे। सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या सभागृहाने एकमताने शक्ती कायदा मंजूर केला होता आणि हा कायदा आपण मंजूर करून केंद्र सरकारला पाठवला होता। त्यावेळी केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की BNS हा नवीन कायदा होतोय आणि त्यामुळे आता जर तुमचा कायदा मंजूर केला तर दोन कायद्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट होईल आणि मग BNS चा कायदा हा केंद्र सरकारने मंजूर केला आणि जवळजवळ आपल्या शक्ती कायद्यातल्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी त्यांनी BNS च्या कायद्यामध्ये घेतल्या। आपण एक समिती डीजींच्या अध्यक्षतेखाली तयार केली आणि त्या समितीला आपण सांगितलं की आपण केलेला शक्ती कायदा आणि BNS चा कायदा याच्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या आलेल्या नाहीत। तर त्या संदर्भात डीजींनी एक रिपोर्ट आपल्याकडे सादर केला आणि आपला संपूर्ण जो कायदा आहे त्या कायद्यातले 2 कलम सोडून बाकी सगळे कलम हे BNS मध्ये आले आहेत अशा प्रकारचा त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्ट दिला आणि ही जी 2 कलम आलेली नाहीत ही स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण मान्य केली पाहिजेत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। मग हे 2 अमेंडमेंट काय आहेत तर अगदी छोटे छोटे अमेंडमेंट आहेत जे त्या कायद्यात आले नाही आहेत। पहिलं अमेंडमेंट असं आहे की आपण आत्तापर्यंत बलात्कार